मॅम गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग मॅम. मॅम. गुड मॉर्निंग मॅम. ओके, तर बघा लास्ट लेक्चरला किती लिमिट टेस्ट बघितलेले आपण? लीड हेवी मेटल. समजलेत सगळ्यांना लिमिट टेस्ट त्या? येस मॅम. तर बघा नेक्स्ट लिमिट टेस्ट राहिलेली आपल्याला बघायचे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक. तर बघा प्रिन्सिपल काय आहे लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिकचं? Limit test of arsenic is based on the reaction of arsenic gas with hydrogen ion to form a yellow stain or mercury chloride paper in presence of reducing agent like potassium iodide. It is also called as Gudget test and required a special apparatus. यामध्ये बघा लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक काय आहे? Based upon reaction of arsenic gas with hydrogen ion to form आर्सेनिक गॅस आहे तो हायड्रोजन आयन फॉर्म करतो. फॉर्म येलो स्टेन फॉर्म होतो. कशावर? मर्क्युरी क्लोराइड पेपर. मर्क्युरी क्लोराइड पेपर आपण यूज करणार आहे. इन प्रेझेन्स ऑफ रिड्युसिंग एजंट लाईक, इथं बघा रिड्युसिंग एजंट कोणता दिलाय? पोटॅशियम आयोडाइड. पोटॅशियम आयोडाइड काय दिलाय? रिड्युसिंग एजंट. तुम्हाला एखाद्या वेळेस एमसीक्यू मध्ये पण विचारलं जाऊ शकते की लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक मध्ये रिड्युसिंग एजंट कोणता यूज केलाय? तर पोटॅशियम आयोडाइड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गटझेट टेस्ट. याला काय म्हणते? आता जर तुम्हाला क्वेश्चन आला राईट डाऊन द लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक, तर ह्यामध्ये दुसरं पण नाव येऊ शकतंय. Write down the limit test, write down the Gudget test. असंही क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. It is also called as a Gudget test and required a special apparatus. Next बघा, arsenic present as arsenic acid in the sample is reduced to the arsenious acid by reducing agent like potassium iodide, stannous acid, zinc, hydrochloric acid, etc. Arsenious acid is further reduced to arsenic gas by hydrogen and react with mercury chloride paper to give a yellow stain. ही पूर्ण रिएक्शन होणार आहे आर्सेनिक गॅस विथ हायड्रोजन आयन. नेक्स्ट आपण रिएक्शन बघणार आहे, नेक्स्ट स्लाइड वर आहे. तर बघा, सॅम्पल इज रिड्युस्ड टू आर्सेनियस ऍसिड बाय रिड्युसिंग एजंट लाईक पोटॅशियम आयोडाइड, स्टॅनस ऍसिड, झिंक, हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर हे काय करतात? हे रिड्युसिंग एजंट आहेत. हे काय करतात? आर्सेनियस ऍसिड रिड्यूस करतात. The next arsenious acid is further reduced to arsenious gas. मग arsenious acid काय रिड्यूस करणार आहे? Arsine gas by hydrogen and react with mercury chloride paper and give yellow stain. जी काय ती रिएक्शन होणार आहे ती मर्क्युरी क्लोराइड पेपर सोबत पण रिएक्ट होणार आहे आणि त्याच्यावर कसला स्टेन येणार आहे? येलो स्टेन. रिएक्शन बघा, arsenious acid, ही बघा arsenic acid react to hydrogen ion. then next काय होणार? काय फॉर्म होणार आहे? आर्सेनियस ऍसिड. आर्सेनिक ऍसिड वरून काय फॉर्म होणार आहे? आर्सेनियस ऍसिड. then next बघा, आर्सेनियस ऍसिड रिएक्टेड विथ हायड्रोजन आयन then फॉर्म आर्सिन. हा काय गॅस आहे? आर्सिन गॅस. then 3 मोल ऑफ वॉटर. Depth of yellow stain on mercury chloride paper will depend upon the quality of arsine present in the sample. तर येलो स्टेन कसा फॉर्म होणार आहे? क्वालिटी ऑफ किती आर्सिन प्रेझेंट आहे त्या सॅम्पल मध्ये. जर जास्त येलो स्टेन आला तर आर्सिन जास्त प्रेझेंट असणार.
जर येलो स्टेन कमी आला तर कमी प्रेझेंट असणार असं. तर बघा यामध्ये आपण ही लिमिट टेस्ट करताना आपल्याला हे वापरायचं नाही. नेसलर सिलेंडर वापरायचे नाहीये. आपल्याला वेगळं ऍपरेटस यूज करायचंय फक्त ह्या लिमिट टेस्ट साठी. टेस्ट सोल्युशन बघा कसे बनवायचे. The test solution is prepared by dissolving Test solution is prepared by dissolving specific amount in water and standard HCl arsenic free असायला पाहिजे हे and kept in a wide mouth bottle. पहिल्यांदा काय करायचं आहे, डिझॉल्विंग वॉटर. टेस्ट सोल्युशन प्रिपेअर करताना आपण पहिल्यांदा डिस्टिल वॉटर घेतो. तर यामध्ये काय करायचं, अमाऊंट ऑफ वॉटर अँड स्टँडर्ड HCl. स्टँडर्ड म्हणजे स्टेबल असणारी HCl तुम्हाला घ्यायचं आहे. केप्ट इन वाइड माउथ बॉटल. वाइड माउथ बॉटल मध्ये घ्यायचं आहे. टू दिस सोल्युशन 1 ग्रॅम ऑफ पोटॅशियम आयोडाइड, 5 ml of stannous chloride acid solution and 10 gram of zinc is added. इथं बघा काय दिले ब्रॅकेट मध्ये, all these reagent must be free arsenic free. हे सगळे सोल्युशन आर्सेनिक फ्री असायला पाहिजे. Then next बघा, keep the solution aside for 40 minutes. हे जे काय वरचे सोल्युशन आपण बनवले तर ते keep aside बाजूला ठेवायचे 40 मिनिटं. and stain obtained on mercury chloride paper is compared with the standard solution. हे जे सगळं तुम्ही सोल्युशन बनवले त्याचा स्टेन येईल ऑन मर्क्युरी क्लोराइड पेपर कंपेअर विथ द स्टँडर्ड सोल्युशन. मग नंतर स्टँडर्ड सोल्युशन सोबत ते कंपेअर करायचंय. देन बघा स्टँडर्ड सोल्युशन कसं बनवायचं बघा. A known quantity of dilute arsenic solution is kept in wide mouth bottle and rest procedure is followed as described in test solution. यामध्ये आपण स्टँडर्ड सोल्युशन बनवताना काय घेतो, नोन क्वांटिटी म्हणजे माहिती असणारी क्वांटिटी डायल्यूट आर्सेनिक सोल्युशन. माहिती असणार म्हणजे किती क्वांटिटी घ्यायची त्या आर्सेनिक सोल्युशनची ती माहिती आपल्याला ते घ्यायचे स्टँडर्ड सोल्युशन बनवताना. आणि ते सोल्युशन बनवताना जे आपण प्रोसिजर फॉलो केली ती प्रोसिजर फॉलो करायची. तर हे बघा, हे आर्सेनिक लिमिट टेस्ट साठी ऍपरेटस आपण यूज करतोय. त्याला काय म्हणायचं, गटझेट ऍपरेटस. दुसरं नाव काय आहे, गटझेट ऍपरेटस. हे ऍपरेटस आपल्याला यूज करायचंय लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक करताना. इथे बघा मर्क्युरी क्लोराइड पेपर दिलाय, HgCl2 पेपर. मर्क्युरी क्लोराइड पेपर आहे हा. लीड ऍसिटेट वूल, डायग्रामला नाव दिली बघा, होल. ही लिमिट टेस्ट जेव्हा एक्झाम मध्ये येईल आणि तुम्ही लिहित असताना हे ऍपरेटसचे डायग्राम सुद्धा काढायचे तुम्हाला. Then reasons बघा, stannous chloride is used for complete evolution of arsine. त्यामुळे काय होतं, stannous chloride मुळे complete evolution of arsine. Then zinc, potassium iodide and stannous chloride is used as a reducing agent. हे काय आहेत, झिंक, पोटॅशियम आयोडाइड आणि stannous chloride is used as a reducing agent म्हणून यूज करणार आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड इज युज्ड टू मेक द सोल्युशन ऍसिडिक. हायड्रोक्लोरिक सोल्युशन का बरं यूज करणार आहे, सोल्युशन ऍसिडिक बनवण्यासाठी. देन लीड टेस्ट प्लेजर or papers are used to trap any hydrogen sulfide which may be evolved along with arsine. लीड ऍसिटेट पेपर आपण यूज करायचा आहे हायड्रोजन ट्रॅप एनी हायड्रोजन सल्फाइड, ट्रॅप करण्यासाठी हायड्रोजन सल्फाइड which may be evolved along with arsine. समजले लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक? मॅम हा एकदा रिपीट करता का, लेट जॉईन झाले होते मी, फर्स्ट स्लाइड नाही बघितली मी रिएक्शनची. पूर्ण रिपीट करायचे का प्रिन्सिपल ते? प्रिन्सिपल आणि प्रिपरेशन मॅम. तर बघा आर्सेनिकची लिमिट टेस्ट आपण
तर बघा लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक का करायची. लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक इज बेस्ड ऑन आर्सिन गॅस विथ हायड्रोजन आयन टू फॉर्म येलो स्टेन. जेव्हा आर्सिन गॅस हायड्रोजन आयन सोबत कंबाईन होतो तेव्हा तो कसला स्टेन प्रोड्यूस करतो, येलो स्टेन. कशावर प्रोड्यूस करतो, मर्क्युरी क्लोराइड पेपरवर. हे सुद्धा एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे बघा. मर्क्युरी क्लोराइड पेपर कोणत्या लिमिट टेस्ट मध्ये यूज करतात असं पण विचारलं जाऊ शकतो क्वेश्चन तुम्हाला. प्रेझेन्स ऑफ रिड्युसिंग एजंट कोणता आहे, पोटॅशियम आयोडाइड. पोटॅशियम आयोडाइड काय आहे, रिड्युसिंग एजंट आपण रिड्युसिंग एजंट म्हणून यूज करणार आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज गडजेट टेस्ट. इट रिक्वायर्ड स्पेशल ॲपरेटस. ह्या टेस्टला काय दुसरं नाव आहे, गडजेट टेस्ट. आणि ह्या टेस्ट साठी कोणते ॲपरेटस यूज करणार आहे, गडजेट ॲपरेटस. नेक्स्ट बघा, आर्सेनिक प्रेझेंट इन आर्सेनिक ऍसिड इन द सॅम्पल is reduced to the arsenic acid by reducing agent like potassium iodide, stannous acid, zinc, hydrochloric acid, etc. Arsenious acid is further reduced to arsenic by hydrogen and react with mercury chloride paper to give the yellow stain. यामध्ये जे आर्सेनिक ऍसिड प्रेझेंट असणार आहे, the sample is reduced arsenious acid by reducing agent like ते जे काही सॅम्पल होणार आहे आर्सेनिक ऍसिड इन द सॅम्पल इज रिड्युस्ड टू आर्सेनियस ऍसिड. आर्सेनियस ऍसिडला रिड्यूस करणार आहे बाय रिड्युसिंग एजंट्स लाईक पोटॅशियम आयोडाइड, स्टॅनस ऍसिड, झिंक, हायड्रोक्लोरिक ऍसिड एसेट्रा. तर हे रिड्युसिंग एजंट म्हणून आपण यूज करणार आहे पोटॅशियम आयोडाइड, स्टॅनस ऍसिड, झिंक, हायड्रोक्लोरिक ऍसिड. नेक्स्ट बघा, arsenious acid is further reduced to arsenic gas by hydrogen and react with mercury chloride paper to give a yellow stain. यामध्ये जी रिएक्शन होणार आहे आर्सेन गॅस आणि हायड्रोजन आयनची, तर त्यामुळे स्टेन फॉर्म होणार आहे. कोणता स्टेन फॉर्म होणार आहे, कोणत्या कलरचा, येलो स्टेन फॉर्म होणार आहे. रिएक्शन बघा, आर्सेनियस इथे दिले, आर्सेनियस ऍसिड रिएक्टेड विथ हायड्रोजन to form arsine. Arsenious acid reacted with hydrogen to form arsine. Depth of yellow stain to mercury chloride paper will depend upon the quality of arsine present in the sample. Depth कशावर डिपेंड असणार आहे येलो स्टेनची, तर क्वालिटी ऑफ आर्सिन प्रेझेंट इन द सॅम्पल. जर जास्त आर्सिन प्रेझेंट असेल सॅम्पल मध्ये तर येलो स्टेन जास्त येणार, आणि जर आर्सिन जर सॅम्पल मध्ये कमी प्रेझेंट असेल तर येलो स्टेन कमी येणार. नेक्स्ट बघा, प्रोसिजर. टेस्ट सोल्युशन कसं बनवायचंय बघा. टेस्ट सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग स्पेसिफिक अमाउंट इन वॉटर and stannous acid, standard acid, HCl and kept in wide mouth bottle. टेस्ट सोल्युशन मध्ये काय घ्यायचं आपल्याला, पहिल्यांदा वॉटर घ्यायचंय and standard HCl in kept in wide mouth bottle. जे काही ते apparatus आहे तुम्हाला मगाशी डायग्राम दाखवली, त्या बॉटल मध्ये आपल्याला काय घ्यायचंय, स्टँडर्ड HCl म्हणजे स्टेबल असणार HCl. टू दिस सोल्युशन 1 ग्रॅम ऑफ पोटॅशियम आयोडाइड. पोटॅशियम आयोडाइड यूज करायचे, का बरं यूज करायचे, तो रिड्युसिंग एजंट आहे म्हणून. 5 ml of stannous chloride acid solution and 10 gram of zinc is added. नंतर काय करायचंय, 5 ml stannous chloride acid solution and 10 gram of zinc is added. आणि हे सगळे रिएजंट काय असायला पाहिजे, आर्सेनिक फ्री रिएजंट असायला पाहिजे ते. Then next बघा, keep the solution aside for 40 minutes and stain obtained on mercury chloride paper is compared with the standard solution. जेव्हा तुम्ही हे सगळं सोल्युशन बनवून ठेवाल त्या बॉटल मध्ये, तेव्हा 40 मिनिटांनंतर तर काय होईल, हळूहळू त्याच्यावर येलो स्टेन फॉर्म व्हायला चालू होईल. Then next बघा, स्टँडर्ड सोल्युशन. A known quantity of dilute arsenic acid is kept wide mouth bottle. ह्यामध्ये स्टँडर्ड सोल्युशन सगळ्या लिमिट टेस्ट मध्ये बघा, आपण स्टँडर्ड सोल्युशन बनवताना जे काही ह्याची लिमिट टेस्ट बघतोय त्याचं सोल्युशन आपण घेतोय. अँड रेस्ट प्रोसिजर इज फॉलो डिस्क्राइब एज अ टेस्ट सोल्युशन. टेस्ट सोल्युशन बनवण्यासाठी जी प्रोसिजर आपण फॉलो केली आहे
तीच प्रोसिजर आपण स्टँडर्ड सोल्युशन बघतानाही करतानाही वापरायचे. हे बघा गटजेट ॲपरेटस आहे, त्याला दुसरं नाव काय आहे, गटजेट ॲपरेटस. तुम्हाला लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक असंही विचारलं जाऊ शकतं किंवा गटजेट टेस्ट लिहा किंवा त्याच्यावर नोट लिहा असेही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. Reasons बघा, stannous chloride is used for complete evolution of arsenic. Stannous chloride का आपण यूज करतो आपण, complete evolution of arsenic. Zinc, potassium iodide and stannous chloride is used as a reducing agent. हे जे आहे ते reducing agent म्हणून यूज करणार आहे. Hydrochloric acid is used to make the solution acidic. Solution acidic बनवण्यासाठी आपण काय यूज करणार आहे, hydrochloric acid. Then बघा, lead acetate pleasure or paper is used to trap any hydrogen sulfide which may be evolved along with arsenic. lead acetate आहे ते ट्रॅप करण्यासाठी यूज करणार आहे आपण हायड्रोजन सल्फाइड may be evolved along with arsenic. समजले सगळ्यांना लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. मयूर झांबरे प्रेझेंट आहेत का? Yes, ma'am. मला सगळ्या लिमिट टेस्ट समजलेत? लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक समजले मॅडम. तुम्हाला एररचा पॉइंट समजला नव्हता का? नाही. आपण एररचा पॉइंट अजून एकदा रिपीट करूया. हा. सगळ्यांना लिमिट टेस्ट समजलेत? सगळ्या क्लोराइड, सल्फेट, आयर्न, हेवी मेटल? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक VIMP, व्हेरी इम्पॉर्टंट. एरर्स बघा, एरर्स काय आहे? एरर्स इज डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मधला डिफरन्स आहे. ड्युरिंग द रिझल्ट आर एक्सपेक्टेड टू हायली ॲक्युरेट अँड प्रिसाइज. टू मेजर कॅटेगरी ऑफ एरर्स नोन ॲज ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर. त्याचे दोन कॅटेगरी मध्ये डिस्ट्रीब्यूट केले, ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर. Difference between the experimental mean and a true value is known as absolute error. Absolute error म्हणजे काय? एक्सपेरिमेंटल मीन आणि ट्रू व्हॅल्यू मधला डिफरन्स आहे. Sometimes the term relative error is used in the analysis. The relative error is the value found by dividing the absolute error by the true value. तर बघा, एरर म्हणजे काय? एक्झाम्पल सांगते तुम्हाला. समजा तुम्ही टायट्रेशन करताय. जेव्हा तुम्ही टायट्रेशन करताय, ती नोन क्वांटिटी जे सोल्युशन आहे ते आपण ब्युरेट मध्ये घेणार आहे. जेव्हा तुमचं टायट्रेशन कम्प्लीट होईल, तुम्ही व्हॅल्यू काय, जो काय रिझल्ट येणार आहे तो मेजर करणार आहे. ती झाली तुमची मेजर्ड व्हॅल्यू. आता जर समजा तुमचं रिझल्ट मेजर्ड केलेली व्हॅल्यू आली 44 आली, 44 आली मेजर केलेली व्हॅल्यू. आणि जर त्याची ट्रू व्हॅल्यू असेल, जी काही ट्रू व्हॅल्यू आहे ती 46 आहे. ट्रू व्हॅल्यू काय आहे? 46 आहे. तुमचं किती रिझल्ट आलाय, मेजर केलेली व्हॅल्यू किती आली? 44. तर त्यामधला डिफरन्स किती झाला? 2%. म्हणजे तुमच्या रिझल्ट मध्ये किती एरर आला? 2% एरर आला. तर बघा, त्याचे दोन कॅटेगरी आहेत, ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय बघा, मेजर्ड मीन व्हॅल्यू divided by true value into 100. लास्ट लेक्चरला मी काय सांगितलं होतं, तो फॉर्म्युला चुकीचा होता, करेक्ट केलाय बघा. रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू मेजर्ड मीन व्हॅल्यू डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. रिलेटिव्ह एरर इज जनरली एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज. इंटू 100 केले म्हणल्यावर पर्सेंटेज मध्ये त्याची व्हॅल्यू येणार. तर बघा, सोर्स अँड टाइप्स ऑफ एरर, दोन टाइपचे एरर आहेत, डिटर्मिनंट एरर आणि इनडिटर्मिनंट एरर. डिटर्मिनंट एरर म्हणजे काय? डिटर्मिनंट एरर मध्ये काय करता येतं,
तो एरर आपल्याला करेक्ट करता येऊ शकतो किंवा समजतं आपल्याला की तो एरर कुठून आलाय. आता समजा तुम्ही टायट्रेशन करताय, टायट्रेशन करत करत तुमचा कलरच येईना, तुम्हाला समजलं की आपलं इंडिकेटर टाकायचं राहिलंय, त्यामध्ये ऍड केलं नाही आपण इंडिकेटर, तर तुम्ही ते परफॉर्म करताना नंतर पण ऍड करू शकता, इंडिकेटर नंतर पण ऍड करू शकता. तर तुम्हाला समजलं की एरर कशामुळे आलाय, आपण इंडिकेटर ऍड केलं नाही त्यामुळं एरर आलाय, का तर कलर येईना त्याचा. तर डिटर्मिनंट एरर समजला. नेक्स्ट बघा इन्स्ट्रुमेंटल एरर, त्यामध्ये टाइप आहेत त्याचे. इन्स्ट्रुमेंटल एरर, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय, इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये काय आहे, फॉल्टी इक्विपमेंट किंवा लो क्वालिटीचे इक्विपमेंट आपण यूज केलं तर त्यामध्ये तो एरर दाखवते. त्यामध्ये पर्सनल एरर मध्ये काय आहे, एखादा अनस्किल्ड पर्सननी किंवा त्याला माहितीच नाही की कसं एखादं मेथड कशी हँडल करायचे, त्यामुळे सुद्धा एरर येऊ शकतो. किंवा निष्काळजीपणाने एखादं मेथड हँडल केली तरी सुद्धा एरर येऊ शकतो. केमिकल एरर्स, नेक्स्ट बघा केमिकल एरर. केमिकल एरर मध्ये काय आहे, केमिकल एरर मध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं केमिकल यूज कराल आणि त्या केमिकल मध्ये इम्प्युरिटीज असतील, इम्प्युरिटी प्रेझेंट असतील तरी सुद्धा एरर येणार. कंटामिनेटेड असेल किंवा तुमच्या रिझल्ट वर अफेक्ट करणार. Then next बघा errors in methodology. The most serious error in analysis error arise due to faulty method. Faulty method मुळे सुद्धा एरर येऊ शकतो. तर काय आहे बघा, कोणता एरर येऊ शकतो बघा. इनकम्प्लीट रिएक्शन, एखादी तुम्ही रिएक्शन करते तर ते इनकम्प्लीट होणार, तर काय झालं त्यामध्ये एरर आल्यामुळे ती रिएक्शन कम्प्लीट होऊ शकली नाही. देन बघा स्लाइटली सोल्युबल प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट आहे तो स्लाइटली सोल्युबल होऊन जाईल, म्हणजे तुमचा प्रेसिपिटेट येणार नाही, तो आलेला प्रेसिपिटेट काय होईल, सोल्युबल होऊन जाईल. ते नेक्स्ट बघा इनडिटर्मिनंट एरर. इनडिटर्मिनंट एरर काय आहे, त्यामध्ये समजत नाही आपल्याला एरर कुठून आलाय. एरर येतो पण आपल्याला समजत नाही की एरर कुठून आलाय किंवा आपण त्याला करेक्ट पण करू शकत नाही त्या एररला. यामध्ये तेच दिले, रॅन्डम डिस्ट्रीब्युशन ऑफ इनडिटर्मिनंट एरर, व्हेरियस मॅग्निट्यूड शोन इन ग्राफ. यामध्ये इनडिटर्मिनंट एरर मध्ये एक हँड रिटन नोट्स मध्ये ग्राफ दिले बघा, कर्व दिलाय त्या ग्राफचा, तर तुम्ही बघून घ्या नंतर. व्हेरी लार्ज एरर्स आर अनलाइकली occur. Small errors with greater frequency than the large error. यामध्ये बघा एकदम स्मॉल एरर येतात, म्हणजे आपल्याला करेक्ट पण करता येत नाही, ते एकदम स्मॉल एरर आलेले. Then errors on positive and negative side occurs with equal probability. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साइड मध्ये इक्वल प्रोबॅबिलिटी दाखवते. Then next बघा मेथड ऑफ मिनिमायझिंग एरर. मेथड ऑफ मिनिमायझिंग एरर म्हणजे आपण एरर कसा कमी करू शकतो त्याच्या मेथड दिले. तर बघा एरर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲक्युरेसी. एरर काय आहे, ॲक्युरेसी सोबत इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे एरर वाढला तर ॲक्युरेसी कमी होणार, आणि जर ॲक्युरेसी जर आपल्याला वाढवायची असेल तर एरर काय करावं लागणार, आपल्याला कमी करावं लागणार. सगळ्यांना आवाज येतोय माझा? Yes, ma'am. Yes, ma'am. तर बघा मेथड ऑफ मिनिमायझिंग एरर. एरर कॅन बी मिनिमाइज्ड बाय अंडरस्टँड द सोर्स ऑफ टाइप्स एरर. तर बघा ह्यामध्ये टाइप्स दिलेत आपल्याला. इन्स्ट्रुमेंटल एरर्स, आता ह्यामध्ये काय दिले थोडक्यात सांगते मी तुम्हाला. त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल एरर येतो तर आपल्याला काय करायला पाहिजे, एखाद्या फॉल्टी इक्विपमेंट किंवा लो क्वालिटीचे इक्विपमेंट आपण यूज केलं तर एरर येऊ शकतो. तर तो आपण एरर कसा कमी करू शकतो, चांगले हाय क्वालिटीचे इक्विपमेंट आपण यूज करायचे, किंवा ज्यामध्ये चेक करायचं आपण की त्यामध्ये काय फॉल्ट आहे का नाही. पहिल्यांदा इक्विपमेंट चेक करून घ्यायचं की व्यवस्थित वर्क करते का, त्यामुळे आपण एरर, इन्स्ट्रुमेंटल एरर आहे तो कमी करू शकतो. पर्सनल एरर म्हणजे काय बघा, पर्सनल एरर मध्ये काय दिले, एखादा स्किल्ड पर्सन किंवा त्याला माहित आहे त्या व्यक्तीला की ते कशी मेथड हँडल करायचे, त्या मेथडचं पूर्ण नॉलेज असेल त्या व्यक्तीला, तर तीच व्यक्ती आपण घ्यायचे. तर त्यामुळे आपण पर्सनल एरर
कमी करू शकतो. नेक्स्ट बघा केमिकल एरर. केमिकल एरर मध्ये मागे काय बघितलेलं आपण, केमिकल कंटामिनेटेड असतील किंवा इम्प्युरिटीज असतील, ती केमिकल यूज केले की आपल्या त्या ह्याच्यामध्ये एरर येणार. जे काही तुम्ही मेथड करणार आहे किंवा टायट्रेशन करणार आहे किंवा एखाद्या ड्रगचं अनालिसिस करणार आहे, तर त्यामध्ये केमिकल एरर येईल. तर तो एरर आपण कसा कमी करू शकतो? क्वालिटी चांगली घ्यायची. केमिकल जे काय आपण रिएजंट काय यूज करणार आहे त्याची क्वालिटी आपण चेक करून घ्यायची की त्यामध्ये एरर आहे की नाही, इम्प्युरिटी प्रेझेंट आहेत का नाही. तसं नेक्स्ट बघा एरर्स इन मेथडॉलॉजी. These can be avoided by the following standards method with proper references. Continuous monitoring reaction by skilled person. यामध्ये काय बघायचं आपल्याला, स्किल्ड पर्सन म्हणजे एखादी स्किल्ड व्यक्ती आहे, ज्याला माहिती आहे की ते कसं करायचं आहे किंवा ही मेथड कशी हँडल करायची आहे. तर आपण अशा पद्धतीनं मेथड ऑफ एरर्स इन मेथडॉलॉजी अवॉइड करू शकतो. देन बघा इनडिटर्मिनंट एरर. दे आर नॉट predictable. The entire procedure of analysis should be carried out well-planned manner, considering all factors which affect the accuracy, precision, result. Indeterminate error काय आहे? accuracy आणि precision वर, precision जो accuracy किंवा precision चा जो result येणार आहे त्यावर अफेक्ट करते. समजले सगळ्यांना? येस मॅम. ओके. accuracy म्हणजे काय समजलंय? राजश्री शिंदे. राजश्री शिंदे. राजश्री शिंदे. मॅडम हाय का तुम्ही लेक्चरला? लेट जॉईन झालाय ना तुम्ही? राजश्री शिंदे. रेंज आहे का तुम्हाला? बघा नाव घेतल्यावर रिस्पॉन्स करत जावा. राजश्री शिंदे. देन नेक्स्ट बघा नेहा गवळी. नेहा गवळी. मॅडम रेंज तुम्हाला? आवाज ऐकू येतोय माझा? हॅलो मॅम. येस मॅम. मॅडम ऍक्युरेसी म्हणजे काय? What is the accuracy? Hello. नेहा गवळी. Accuracy means what? हॅलो मॅम. बोला. मी प्रेझेंट आहे. रेंज प्रॉब्लेम. मॅडम आता शिकवलेलं तुम्हाला आवाज ऐकू येत होता का माझा? येत होता मॅडम, माझाच तुम्हाला ऐकू जात नव्हता. ओके. तर ऍक्युरेसी म्हणजे काय सांगा? येस मॅम. Accuracy is defined as the degree of agreement between a measured value and the most probable value or true value. Okay, good.
Roll number 27. Yes, ma'am. Madam, precision means what? Precision means what? Precision is a series of measurements. Okay, good. तर बघा काही प्रॉब्लेम आहे का कुणाला? समजले सगळं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर बघा आपली युनिट फर्स्ट कंप्लीट झालेलं आहे. लिमिट टेस्ट सगळ्याच घेतलेल्या आहेत आपण. प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन पण घेतलेले आहे. तर इथं आपले युनिट फर्स्ट कंप्लीट झालेलं आहे. हँड रिटन नोट्स लिहिताय का तुम्ही? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर बघा मंडेला आपण क्विज घेणार आहे, टेस्ट घेणार आहे तुमच्या आपण मंडेला. तर रोज स्टडी करत जावा त्या सब्जेक्टचा. कोणता पॉइंट रिपीट करायचा आहे का युनिट फर्स्ट मधला? No, ma'am. सिग्निफिकंट मधले मॅम 4 रूल आहेत ते रूल जरा रिपीट करा. कोणते रूल रिपीट करायचे? हा रूल्स. सिग्निफिकंट फिगर. हो. तर बघा सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय आहे? इन अनालिसिस द इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द टर्म सिग्निफिकंट फिगर बाय रेकॉर्डिंग व्हॅल्यू मेजर्ड इन अनालिसिस. Some errors do happen in figures are not properly recorded. म्हणजे जेव्हा तुम्ही अनालिसिस करताय त्यामध्ये जेव्हा एकदम प्रॉपर रिझल्ट येत नाही किंवा एरर्स जेव्हा आपण फिगर मध्ये रेकॉर्ड करतो तर तो रेकॉर्ड तसा नाही करायचा. तर आपल्याला कसं सिग्निफिकंट फिगर कसं एक्सप्रेस करायचे तर डिजिट मध्ये एक्सप्रेस करायचे. तर त्याचा रिझल्ट एक्सप्रेस द रिझल्ट ऑफ मेजरमेंट कन्सिस्टन्सी विथ द मेजर्ड प्रिसिजन. Each digit denote the actual quantity that if specifies. म्हणजे ह्या काय सिग्निफिकंट फिगर आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो तर सिग्निफिकंट डिजिट मध्ये. तर याचे 4 रूल आहेत बघा. फर्स्ट रूल इज नॉन झिरो नंबर्स आर सिग्निफिकंट. म्हणजे नॉन झिरो म्हणजे झिरो नसलेले फिगर्स सिग्निफिकंट आहेत. इथे एक्झाम्पल दिले बघा. त्यामध्ये किती सिग्निफिकंट डिजिट आहेत? 7 सिग्निफिकंट डिजिट आहेत. देन नेक्स्ट रूल सेकंड बघा. ऑल झिरोज लोकेटेड बिटवीन नॉन झिरो नंबर्स आर सिग्निफिकंट. बघा एक्झाम्पल दिले इथे 0 आहेत. ऑल झिरोज लोकेटेड बिटवीन नॉन झिरोज नंबर म्हणजे नॉन झिरो नंबर मध्ये जे झिरो लोकेटेड आहेत म्हणजे बघा 8 आणि 6 मध्ये इथं 2 शून्य प्रेझेंट आहेत. तर यामध्ये किती सिग्निफिकंट डिजिट झाले? 4. व्यवस्थित दिसत नाहीये. तर इथं बघा 4 सिग्निफिकंट डिजिट झाले. हे 0 आहेत ते 0.0 हे कॅल्क्युलेट नाही काउंट नाही करायचे आपल्याला. तर नॉन झिरो नंबरच्या मध्ये जे झिरोज असणार आहेत तेच फक्त आपल्याला काउंट करायचे. देन नेक्स्ट बघा. झिरोज आर लोकेटेड टू द लेफ्ट ऑफ व्हॅल्यू आर नॉट सिग्निफिकंट. जे संख्येच्या डाव्या बाजूला जे झिरोज प्रेझेंट असतील ते पण काउंट करायचे नाहीत. ते नॉन सिग्निफिकंट म्हणजे ती सिग्निफिकंट फिगर डिजिट नाहीये. म्हणजे इथं बघा एक्झाम्पल दिले 0.00004. तर यामध्ये किती सिग्निफिकंट डिजिट झाले? 1 सिग्निफिकंट डिजिट. Then rule 4 बघा. Zeros of value that are located to right of a value may or may not be significant. एक्झाम्पल बघा 1000 ml. इथं किती दिले? 4 सिग्निफिकंट डिजिट आहे आणि इथं 1000 ml इथं 1 सिग्निफिकंट फिगर आहे. म्हणजे झिरोज राईट साइडला प्रेझेंट असतील तर ते आपण घेऊ पण सिग्निफिकंट फिगर मानू पण शकतो किंवा नाही पण. तर त्याचे 2 एक्झाम्पल दिलेत बघा. असू पण शकते किंवा नसू पण शकते. तर 2 एक्झाम्पल दिलेत बघा. 1000 ml इथे किती 4 सिग्निफिकंट फिगर आहेत आणि इथं 1000 ml 1 सिग्निफिकंट फिगर घेतली.
बघा ह्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. राईट साइडला असतील तर ते आपण घेऊ पण शकतो किंवा नाही पण घेऊ शकत. आणि जे लेफ्ट साइडला असतात 0 प्रेझेंट ते काउंट नाही करायचे आपल्याला. नॉन झिरो नंबर फक्त आपल्याला काउंट करायचा आहे. आणि झिरोज आहेत ते 2 नॉन झिरो नंबरच्या मध्ये प्रेझेंट असतील तर ते पण काउंट करायचे. आणि नॉन झिरो नंबर्स आर नॉट सिग्निफिकंट. समजलं? Yes, ma'am. समर्थ वगैरे समजले तुम्हाला? येस मॅम. की बघा अजून कोणता पॉइंट रिपीट करायचा आहे का? Ma'am, preparation of steric ammonium sulfate. Ferric ammonium sulfate. स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. येस मॅम. तर बघा स्टेरिक अमोनियम सल्फेट आपल्याला किती प्रिपेअर करायचं आहे? 0.1 मोलार. मोलॅरिटी, मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी समजले सगळ्यांना पॉइंट? तर येस बघा मॅम. स्टेरिक अमोनियम सल्फेटचा फॉर्म्युला हा मॉलिक्युलर फॉर्म्युला. देन मॉलिक्युलर वेट 632.56. हे जे काय ते मॉलिक्युलर वेट आहे. तर बघा प्रिपरेशन कसं करायचंय? 0.1 मोलार. Dissolve 65 gram of steric ammonium sulfate with the aid of gentle heat in the mixture of 30 ml sulfuric acid. आपल्याला जे सोल्युशन आहेत सेरिक अमोनियम सल्फेट ते सल्फ्युरिक ऍसिड सोबत हीट करायचं आहे. जेंटल हीट अँड 500 ml ऑफ वॉटर. त्यामध्ये काय घ्यायचं आहे? 65 ग्रॅम सेरिक अमोनियम सल्फेट घ्यायचं आहे. देन नेक्स्ट ऍड काय करायचं आहे? 30 ml सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचं आहे अँड 500 ml वॉटर. हे काय करायचंय? जेंटल हीट करायचंय. कूल फिल्टर. परत सोल्युशन कूल करायचंय. फिल्टर द सोल्युशन इफ टर्बिड अँड डायल्यूट 1000 ml विथ वॉटर. ते सोल्युशन आपल्याला फिल्टर करायचं आणि डायल्यूट कितीला करायचंय? 1000 ml विथ वॉटर. नेक्स्ट बघा स्टँडर्डायझेशन. स्टँडर्डायझेशन आपण कशासोबत करणार आहे? वे ॲक्युरेटली 0.2 ग्रॅम ऑफ आर्सेनिक ट्रायऑक्साइड previously dried at 105 degrees centigrade for 1 hour and transferred to a 500 ml conical flask. 0.2 ग्रॅम आर्सेनिक ट्रायऑक्साइड घ्यायचा आहे, ड्राय करायचं आहे and transfer to 500 ml conical flask. 500 ml conical flask मध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि वॉश डाउन द इनर वॉल ऑफ फ्लास्क 25 ml of 8% weight by volume solution of sodium hydroxide. तर बघा 25 ml 8.0% weight by volume solution sodium hydroxide. तर बघा 8% weight by volume sodium hydroxide सोल्युशन बनवायला सांगितले, तर तुम्ही कसं बनवणार? कोण सांगेल? 8 gram of sodium hydroxide in 100 ml of water. तर ते हे 8 ग्रॅम घ्यायचंय. 8 ग्रॅम इन 100 ml. तर ते सोल्युशन किती झालं? 8% weight by volume solution of sodium hydroxide. Then next बघा ऍड 100 ml of water and mix
100 ml वॉटर ऍड करून ते मिक्स करून घ्यायचंय. देन नेक्स्ट ऍड 30 ml डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. 30 ml काय करायचंय? डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. 0.15 ml ऑफ ऑस्मिक ऍसिड सोल्युशन. 0.50 ml ऑस्मिक ऍसिड सोल्युशन घ्यायचंय. देन नेक्स्ट 0.1 ml ऑफ फेरोइन सल्फेट सोल्युशन. हे सगळं सोल्युशन बनवून झालं. देन नेक्स्ट स्लोली टायट्रेट विथ सेरिक अमोनियम. तर बघा हे आपण सोल्युशन बनवलं वरचं. काय काय घेतलं त्यात? 2 ग्रॅम आर्सेनिक ट्रायऑक्साइड, 25 ml ऑफ 8% वेट बाय व्हॉल्यूम. हे इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन लिहिताना हे लिहायचं आहे. 8% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशन. सोडियम हायड्रॉक्साइड. तर हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. तुम्ही जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येईल सेरिक अमोनियम सल्फेटचं प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन लिहा. तर हे इम्पॉर्टंट आहे बघा. 8% वेट बाय व्हॉल्यूम. तुम्ही किती कॉन्सन्ट्रेशन घेताय सोडियम हायड्रॉक्साइडचं तर ते तुम्हाला लिहायचंय तिथं. डिझॉल्व इन 100 ml वॉटर. 100 ml वॉटर मध्ये डिझॉल्व करायचं आणि मिक्स ऍड 30 ml ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड, 0.15 ml ऑफ ऑस्मिक ऍसिड सोल्युशन, 0.1 ml ऑफ फेरोइन सल्फेट सोल्युशन. हे सगळे सोल्युशन घेऊन तुम्हाला पूर्ण सोल्युशन जे काय आहे ते स्टँडर्डायझेशन करणार आहे तर ते बनवून घ्यायचं आहे. आणि स्लोली टायट्रेट विथ सेरिक अमोनियम सल्फेट सोल्युशन अंटिल द पिंक कलर चेंज्ड टू व्हेरी पेल ब्लू, ऍडिंग द टायट्रंट स्लोली टुवर्ड्स द एंड पॉइंट. तर हे जे टायट्रेशन करणार हे सोल्युशन जे आपण खालचं बनवलं स्टँडर्डायझेशन करण्यासाठी 2 ग्रॅम सेरिक अमोनियम आर्सेनिक ट्रायऑक्साइड जे घेतलंय ते आपण कशामध्ये घेणार आहे? ते सोल्युशन सगळं कोनिकल फ्लास्क मध्ये. आणि ब्युरेट मध्ये काय घेणार आहे? सेरिक अमोनियम सल्फेट जे की 0.1 मोलार बनवलेलं आहे आपण ते. तर हे टायट्रेट करताना काय होणार आहे? पिंक कलर चेंज्ड टू व्हेरी पेल ब्ल्यू. जेव्हा व्हेरी पेल ब्ल्यू कलर येईल तेव्हा तुम्ही टायट्रेशन स्टॉप करणार. देन नेक्स्ट बघा रिएक्शन काय दिले. ऑक्सिडेशन झाले. इथं हँड रिटन नोट्स मध्ये ज्या काही रिएक्शन मध्ये खाली नावं दिली नाहीत ना तुम्ही नावं देऊन घ्या खाली. तर बघा आर्सेनिक ट्रायऑक्साइड इज रिएक्टेड विथ वॉटर अँड रिव्हर्सिबल रिएक्शन गिव्स आर्सेनिक पेंटॉक्साइड आणि 4 मोल्स ऑफ हायड्रोजन आयन 4 इलेक्ट्रॉन्स. देन रिडक्शन बघा 4 सेरिक आयन. इथं बघा रिडक्शन झाले सेरिक आयनचं. इथं 4 होते इथं 3 झाले. देन बघा फॅक्टर कॅल्क्युलेशन कसं केले. 4 मोल ऑफ सेरिक अमोनियम सेरिक आयन 4 मोल ऑफ सेरिक आयन. बघा इथलं फॅक्टर कॅल्क्युलेशन कुठून घेतलं? इथं 4 आहे. 4 मोल्स दिलेत आपल्याला. इथं बाहेर आउटसाइडला 4 आहे तर इथं सगळीकडे 4 आहे ना. 4 मोल ऑफ सेरिक अमोनियम 4 इलेक्ट्रॉन इथे इज इक्विव्हॅलंट टू आर्सेनिक ट्रायऑक्साइड. तर बघा इथं एकच मोल दिलेत मग इथं पण एकच मोल येणार. 4 सेरिक आयन सोबत इज इक्वल टू 1 मोल ऑफ सेरिक अमोनियम आर्सेनिक ट्रायऑक्साइड असते इक्विव्हॅलंट. नेक्स्ट बघा 4 मोल ऑफ सेरिक अमोनियम सल्फेट इज इक्विव्हॅलंट टू 1 मोल ऑफ आर्सेनिक ट्रायऑक्साइड. तर बघा इथे दिले 4 मोल ऑफ सेरिक अमोनियम सल्फेटचे 4 मोल. तर ते कशासोबत इक्विव्हॅलंट असतात? 1 मोल ऑफ आर्सेनिक ट्रायऑक्साइड 1 मोल ऑफ आर्सेनिक ट्रायऑक्साइड. तर बघा आपल्याला प्रिपरेशन कसं करायचंय. 4000 ml ऑफ 1 मोलार 4000 ml किती कॉन्सन्ट्रेशनचं बनवायचंय? 1 मोलार सेरिक अमोनियम सल्फेट इज इक्विव्हॅलंट टू 197.18 ग्रॅम. ही आता ही व्हॅल्यू कुठून आली? तर ही व्हॅल्यू आहे ती आर्सेनिक ट्रायऑक्साइडचं मॉलिक्युलर वेट घेतले आपण इथं. आर्सेनिक ट्रायऑक्साइडचं मॉलिक्युलर वेट घेतले.
Then next बघा 1 ml of 0.1 molar steric ammonium sulfate is equivalent to 0.004946 gram of arsenic trioxide. तर बघा आपण इथं 4000 ml बनवले, तर आपल्याला इथं 4000 ml ने ह्याला डिवाइड केल्यावर किती येणार? 1 ml बनवायचंय, तर 0.004946. इथे एक इथे एक झिरो काय ऍड झाला, तर आपल्याला 0.1 मोलार बनवायचंय. इथं वर किती बनवलंय? 1 मोलारचं. आता इथे किती बनवायचंय? 0.1 मोलार. 0.004946 ग्रॅम ऑफ आर्सेनिक ट्रायऑक्साइड. समजले? Yes, ma'am. ओके. अजून काही कोणाची शंका? पूर्ण सगळ्या अनालिसिसचा पहिला चॅप्टर समजलाय तुम्हाला? फर्स्ट युनिट. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. फार्मास्युटिकल अनालिसिस म्हणजे काय, त्याच्या डिफरंट अनालिटिकल टेक्निक आहेत, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह. ते नेक्स्ट प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन आहेत सगळे. लिमिट टेस्ट आहे, फार्माकोपिया. हा बोला. हा हॅलो मॅडम, ती प्रिपरेशन जे तुम्ही घेतलेलं तेवढेच येणार ना एक्झामला? हो हो, तेवढंच सिलेबसला तेवढंच आहे तुमच्या. हा 7च आहे. 7 आहेत तेवढेच येणार. हा तेवढंच येणार. हा मॅम, हा बोला. तुम्ही हे पीपीटी दिले ते लिहिलं तरी चालते का, किंवा ते हँड रिटन्स नोट लिहायच्यात का? मॅडम कसं आहे, पीपीटी मध्ये काय काय पॉइंट मी टाकले नाहीत, जे हँड रिटन नोट्स मध्ये डिटेल मध्ये दिलेत तुम्हाला सगळ्या, तर तुम्ही हँड रिटन नोट्सच रेफर करा. ओके मॅम. हँड रिटन नोट्स आहे तसे लिहायचे, त्यामध्ये काही शॉर्ट नोट्स काढू नका अजून. त्यात मी सोप्या भाषेत दिलेत तुम्हाला, वाचले तरी लगेच समजते. अजून काय विचारायचंय कोणाला? मॅडम, टेस्ट किती मार्क्सची असणार आहे? केलेत का नोट्स? 20 ओके मॅम. असणार आहे. मॅडम, क्लासरूमला शेअर केलेत का तुम्ही नोट्स? हो शेअर केलेत की. तुम्ही ऍड नाही का क्लासरूमला? आहे कारण नाही आलं म्हणून. आलेत बघा, मी सगळ्या नोट्स टाकलेत. युनिट फर्स्टचे सगळे नोट्स आहेत, सगळे पॉइंट कव्हर केले त्यात मी, एकही पॉइंट सोडला नाहीये. सिलेबस कॉपी मध्ये बघा, सगळे पॉइंट आहेत त्यात नोट्स मध्ये. तर बघा, लिमिट टेस्ट का करायची ते तुम्हाला समजलं. लिमिट टेस्ट का करायच्या? इम्प्युरिटी चेक करण्यासाठी सॅम्पलची. त्यामध्ये कोणती इम्प्युरिटी आली, आर्सेनिकचे आहे का, क्लोराईडचे आहे, सल्फेटचे आहे, ती चेक करण्यासाठी आपण लिमिट टेस्ट करणार आहे. लिमिट टेस्ट बघितल्या. आर्सेनिकची लिमिट टेस्ट इम्पॉर्टंट आहे, नीट स्टडी करा त्या लिमिट टेस्टचा, कारण आपण त्यामध्ये वेगळ्या ऍपरेटस यूज करतोय. मॅडम, जर्नलची माहिती तुम्हाला क्लास टीचर सांगतील तुमचे, कधी मिळतील, काय मिळतील.
अजून काय विचारायचंय कोणाला? वैष्णवी कोळी. वैष्णवी कोळी. मॅडम माईक अनम्यूट करा. वैष्णवी कोळी. वैष्णवी कोळी, रोल नंबर 36. मॅडम माईक अनम्यूट करा. मॅडम तुम्ही आता जॉईन झालायत की आधीपासून लेक्चरला होता तुम्ही? मॅडम होते जॉईन झालेले पण server down म्हणजे आणि मी आपण काय झालं होतं? सर्व्हर डाऊन असा मेसेज आला मला म्हणजे या स्क्रीन वरती आणि लेफ्ट झाल्यासारखं झालं मला आणि डबल स्क्रीन ओपन झाली माझी. ओके. तुम्ही लिमिट टेस्ट सांगता होता ना? हा होते मॅडम. हा, ओके.